मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी अजितदादा यांना वाकून नमस्कार केलेला आहे। विवाह सोहळ्यामधील हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय। संजोग वाघेरे यांचा काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश झालेला आहे आणि अजित पवार गटामधून ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केल्यानंतर या दोन्ही नेत्यांची लग्न समारंभामध्ये भेट झालेली आहे। मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी अजितदादा यांना वाकून नमस्कार केलेला आहे। दरम्यान हा विवाह सोहळ्यामधील व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। संजोग वाघेरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे आणि अजित पवार गटामधून ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केल्यानंतर या दोन्ही नेत्यांची विवाह सोहळ्यामध्ये भेट झालेली आहे। अधिकची माहिती आपल्याला गोपाळ मोडघरे देत आहेत। गोपाळ, मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी अजितदादा यांना वाकून नमस्कार केला, नेमका काय किस्सा या ठिकाणी घडलेला आहे? महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचा प्रचार अतिशय जोरात सुरू आहे आणि हा प्रचार सुरू असताना काल रात्री उशिरा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे एकाच लग्न समारंभात एकाच व्यासपीठावर आले आणि यावेळी संजोग वाघेरे पाटील यांना अजित पवार व्यासपीठावर दिसताच त्यांनी लगेच त्यांना वाकून त्यांचा नमस्कार घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूणच आपण पाहिलं तर सध्या जे संजोग वाघेरे पाटील आहेत हे एकेकाळी अजित पवार यांचे खंदे समर्थक होते, मात्र ते सध्या मावळ लोकसभा क्षेत्रातून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या निवडणुकीचे प्रत्यक्षी आहेत आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचे जे म्हणजे त्यांचे जे चिरंजीव आहेत पार्थ पवार यांचा श्रीरंगप्पा बारणे यांनी दारुण पराभव केला होता। असं असताना काल रात्री उशिरा दोन्ही जे म्हणजे अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले आणि व्यासपीठावर संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या त्यामुळे दोन्ही नेत्यांची या विवाह सोहळ्यामध्ये भेट झालेली आहे। गोपाळ, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। विवाहाला मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आणि तेवढ्यात महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या ठिकाणी आले होते। एक महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण एकमेकाला भेटतो किंवा समोर आल्यानंतर हाय हॅलो करतो, त्या पद्धतीनं या ठिकाणी झालेलं आहे।